आज माझ्या मुलाचे दुसरे लग्न होते. त्याच्या पहिल्या लग्नात काय घडले ते मला विसरून जायचे होते, कारण ती खूप विचित्र घटना होती. पण आज त्याचे दुसरं लग्न होते. मला खात्री होती की ती माझ्या मुलाची काळजी नक्कीच घेईल. माझा मुलगा खूप चांगला आणि देखणा होता. तो कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. सर्वांना तो खूप आवडायचा. त्यामुळे त्याचे दुसरे लग्न इतक्या लवकर होत आहे हे कोणालाही विचित्र वाटले नाही. पण माझे हृदय धडधडत होते. जसजशी रात्र जवळ येत होती तसतसे माझे हृदय वेगाने धडधडत होते आणि मी चिंतेत पडली होती. माझ्या मुलीलाही हे माहीत होते आणि तीही माझ्या इतकीच चिंतेत होती. ती म्हणाली की आजही असेच घडले तर काय होईल. मी म्हणाली, काहीतरी चांगलं बोल, मला आधीच चिंता वाटते. आता सर्व पाहुणेही आले आहेत. गेल्या वेळी आमचे लग्न गावात असल्याने आम्ही इतक्या लोकांना आमंत्रित करू शकलो नाही. पण या लग्नात सर्व नातेवाईक मोठ्या उत्साहाने आले होते. त्यामुळे त्याच्या पहिल्या लग्नाबद्दल कोणालाही फारशी माहिती नव्हती. माझा मुलगाही आनंदी होता. कोणतीही अडचण नव्हती. त्याची बायको त्याच्या पहिल्या बायकोपेक्षा जास्त सुंदर होती आणि वयानेही लहान होती. हिवाळा होता. बहुतेक पाहुणे घरीच होते. बाहेर कार्यक्रम चालू होता. नाच गाणी चालू होते. लोक आपापसात हसत मस्करी करत होते. मी माझ्या वहिनीला सांगितले की वधू दुसऱ्या शहरातून आली आहे. ती खूप थकली असावी. मला वाटते की तिला वराच्या खोलीत पाठवू नये. माझ्या वहिनी मला म्हणाल्या, तुम्हाला काय झालंय? त्यांचं नुकतंच लग्न झालं आहे आणि तुम्हाला त्यांची रात्र खराब करायची आहे. लग्नात माणूस थकतो हे मान्य आहे, पण त्यांचं नवीन रक्त असतं आणि मग सकाळी रिसेप्शनही आहे. मी म्हणाली, खूप वेळ लागेल. बिचारी मुलगी. माझ्या वहिनी म्हणाल्या की आजकाल कोणीही इतके थकत नाही. मुलींना त्यांचे लग्न खूप आवडते. तिला तुमच्या मुलाच्या खोलीत पाठवा. मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत. आपल्याला सकाळी उठून तयारी करायची आहे. मला माहीत नाही की तुम्ही इतका वेळ का घेत आहात. सर्वांचा मूड आहे. सर्वांचा नाच संपला आहे. बिचाऱ्या वधूलाही खोलीत जायचे आहे. वहिनी सर्वात मोठी होती म्हणून मी तिचा सल्ला घ्यायला हवा होता. पण तिने मला सर्व काही सांगितले आणि नंतर तिने स्वतः सांगितले की आता वधू खोलीत जाईल. मी वधूला खोलीत घेऊन गेली. इतर सर्वांना खोली बाहेर पाठवल्यानंतर मी थोडी घाबरून वधूच्या शेजारी बसली. मी म्हणाली, बेटा, तू तुझ्या कुटुंबात मोठे आहेस. तू खूप धीर देणारी मुलगी आहेस. म्हणूनच मला तू आवडलीस. बघ बेटा, लग्न झालं की काही गोष्टी आपल्याला आवडत नाहीत. पण बाळा, तुला धीर धरावा लागेल. मी म्हणाली, जर माझा मुलगा काही चुकीचे बोलला तर त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. खोलीच्या आतली गोष्ट खोलीतच ठेव. सकाळी सांग. मी तुझी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन. माझी बोलणी ऐकून ती थोडी घाबरली की मी कशाबद्दल बोलत आहे. ती थोडी घाबरलेल्या स्वरातच बोलली आणि म्हणाली, ठीक आहे, मी माझ्या परीने प्रयत्न करेन. आता या घराचा आदर हा माझाही आदर आहे. मी वधूचा हात धरला आणि बाहेर पडली. सर्वजण आपापल्या बेडवर गेले होते. घरात खूप शांतता होती, कारण सर्वजण खूप थकले होते. म्हणून सर्वजण झोपी गेले. मला झोप येत नव्हती. खूप भीतीनंतर शेवटी झोपायला निघून गेली. पण मला झोप येत नव्हती आणि माझे डोळे वारंवार घड्याळाकडे पाहत होते. मला वाटलं होतं की सकाळ झाली असती तर माझ्या सर्व चिंता संपल्या असत्या. पण 2:30 वाजताच मला काही मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला आणि त्यानंतरच मला कळलं की पुढे काय होणार आहे. त्यानंतर पुन्हा किलबिलाट सुरू झाला. तो मुलीचा ओरडण्याचा आवाज होता आणि मला ती मुलगी कोण होती हे चांगलंच माहीत होतं. सर्व पाहुणेही हळूहळू उठू लागले. अचानक माझ्या मुलाच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि माझी सून वेड्यासारखी बाहेर पळू लागली. तिला घरातून पळून जायचे होते. तेवढ्यात काही महिलांनी तिला धरलं आणि म्हणाल्या, बेटा, काय झालं? स्वतःची काळजी घे. सगळे तिला सांभाळू लागले.
पण ती बेशुद्ध पडली होती. जेव्हा कोणी बेशुद्ध पडते तेव्हा तिच्यावर पाणी वगैरे शिंपडले जाते, पण माझी सून पाणी शिंपडूनही शुद्धीवर येत नव्हती. तिचे संपूर्ण शरीर थंड पडले होते. तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. मला तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे नव्हते, कारण त्यामुळे पुन्हा तेच नाटक घडले असते. पण आजूबाजूला दुसरे कोणीही नव्हते. त्या बिचाऱ्या मुलीला अजिबात शुद्ध येत नव्हती. तिच्या पालकांनाही बोलावण्यात आले. तेही एकमेकांच्या कानात बोलू लागले, मला माहीत नाही की आमच्या मुलीला काय झाले आहे. सगळे माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. सर्वत्र प्रश्न होते आणि मी बिचारी चिंतेत तिला घेऊन रुग्णालयात फिरत होते. मी घरी आल्यावर मला माझ्या मुलाला विचारायचे होते की त्याने काय केले आहे, पण तो खोलीत नव्हता. त्याचा फोनही बिघडला होता. खोलीची परिस्थिती अगदी सामान्य होती. काहीतरी तुटले आहे किंवा त्याने त्याच्या पत्नीवर हात उचलला आहे असा कोणताही प्रकार नव्हता. कदाचित माझा मुलगा वरून लोकांच्या प्रश्नांपासून स्वतःला वाचवण्यासाठी कुठेतरी गेला असेल. सध्या मला माझ्या सुनेची काळजी वाटत होती. मी रुग्णालयात परतली. 2-3 तासातच रुग्णालयातील लोकांनी माझ्या सुनेला डिस्चार्ज दिला. माझ्या सुनेला आमच्या घरी यायचे नव्हते. ती खूप घाबरली होती. पण मी तिला समजावून सांगितले की तुझ्या सासरी चल, नाहीतर मी लोकांना काय उत्तर देऊ. लोक नाना प्रकारच्या गोष्टी बनवतील. मी माझ्या सुनेलाही समजावून सांगितले की मुली, सकाळी विधी पूर्ण होऊ दे, नंतर तुझ्या आईच्या घरी जा. मी तुला अडवणार नाही. माझे बोलणे ऐकून माझी सून रागवली आणि म्हणाली, मी एक क्षणही तुमच्या घरात राहणार नाही. मी माझ्या घरी जाईन आणि समाज किंवा कोणताही कायदा मला माझ्या घरी जाण्यापासून रोखू शकत नाही. मी एक सुशिक्षित मुलगी आहे आणि मला माझे आयुष्य माझ्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे. मला तुमच्यासोबत एक क्षणही राहायचे नाही. माझ्या सुनेने तिचा निर्णय जाहीर केला होता. मी शांतपणे तिच्याकडे डोळ्यात अश्रू आणून पाहत राहिली. हे यापूर्वीही घडले आहे. जेव्हा वरुणचे पहिले लग्न झाले होते तेव्हा माझ्या पहिल्या सुनेसोबतही असेच घडले. ती माझी आवडती मुलगी होती. ती माझ्या मुलीची मैत्रीण होती आणि तिला तो खूप आवडायचा. मी तिला खूप आनंदाने घरी घेऊन आली. या लोकांनी आम्हाला खूप मदत केली. ती एका श्रीमंत बापाची मुलगी होती. मला तिचे कुटुंबही आवडले. लग्नाच्या आदल्या रात्री ती ओरडत खोलीतून बाहेर पडून गेली आणि त्यानंतर तिने माझ्या मुलाचा चेहराही पाहण्यास नकार दिला. सर्वांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की बेटा, तुझ्या आयुष्याचा, भविष्याचा विचार कर. पण ती म्हणाली की माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. मी तुमच्या मुलासोबत राहणार नाही. माझा मुलगाही काहीच उत्तर देत नव्हता. त्यांच्यात काय झाले हे मला माहीत नाही. सर्वजण त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार करत होते, पण तो गप्प बसला. तो काहीही बोलत नव्हता. सगळे शांत झाले. मुलीच्या पालकांनीही वरुणला शिवीगाळ केली व धमकी दिली आणि तेथून निघून गेले. ते त्यांच्या मुलीलाही सोबत घेऊन गेले. मुलीच्या आईवडिलांनी आमचा अपमान करण्यात कोणतीही कसर सोडली नाही, पण वरुण त्याच्या तोंडून एकही शब्द काढत नव्हता. वरुणचे वडील आधीच हे जग सोडून गेले होते. मला एकटीलाच सर्व अपमान सहन करावा लागला. घरात जमलेल्या लोकांनीही आम्हाला खूप काही सांगितले. मुलीची आई नियंत्रणाबाहेर गेली. ती खूप चांगली होती, पण आता ती मला बोलण्याचा विचारसुद्धा करत नव्हती. पण या सगळ्यात त्या बिचाऱ्या मुलीचा काही दोष नव्हता. शेवटी तिच्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. आज मला खूप एकटे वाटत होते. जर त्याचे वडील असते तर मी इतक्या सहजासहजी हिंमत गमावली नसती. मी एकटीच लोकांचे टोमणे ऐकत राहिली. वरुण हा सर्वात मोठा होता. एक मुलगी होती जी कॉलेजमध्ये शिकत होती. सगळेजण याबद्दल आपापसात बोलत होते. त्याच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारच्या कथा रचल्या जात होत्या. कोणीतरी म्हणत होतं, मला माहीत नाही, कदाचित तो वेडा असेल. असं वाटतंय की तो मानसिकदृष्ट्या आजारी आहे. त्याने नवीन वधूला असे काय केले की ती इतकी घाबरली. जितके लोक होते तितक्याच कथा होत्या, पण माझ्याकडे या सगळ्यांचे उत्तर नव्हते. जेव्हा लोकांना कारण सांगावे लागते तेव्हा ते स्वतःची कथा बनवतात
आणि स्वतःहून बनवलेली हास्यास्पद कथा सत्यापेक्षा जास्त धोकेदायक असते. पण समस्या अशी होती की मलाही माहीत नव्हते की लग्नाच्या रात्रीच माझ्या सुना माझ्या मुलाच्या खोलीतून ओरडतच धावत बाहेर का येतात. मुलीनेही मला काहीही सांगितले नाही. मी स्वतः माझ्या मनात विचार केला की कदाचित तिने तिच्या आईला काहीतरी सांगितले असेल. सत्य जाणून घेण्यासाठी मी त्यांच्या घरी फोन केला. माणुसकीच्या नावाखाली मी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला. मुलीच्या आईने फोन उचलला. मी विचारले की तुमच्या मुलीची तब्येत आता कशी आहे. आवाज ऐकून ती रागवली आणि म्हणाली, माझी मुलगी अजून बरी झालेली नाही. पुन्हा फोन केला तर विचार करा. हे सर्व ऐकून मला खूप वाईट वाटले. माझ्या पहिल्या सुनेबाबतीत असेच घडले होते. माझ्या मुलीने मला सांगितले होते की किमान 6-7 महिने झाले तरी तिला बरं वाटत नव्हते. माझ्या मुलाला काय समस्या होती मला काहीच समजत नव्हते. का त्याची बायको त्याला घाबरून पळून जायची, अशी काय समस्या होती. जर मी वरुणबद्दल बोलले तर तो खूप साधा आणि सरळ मुलगा होता. तो लहानपणापासूनच कमी बोलत असे, पण त्याच्यात असे कोणतेही वर्तन नव्हते जे आता सामान्य होईल. आम्ही त्याला खूप प्रेम आणि आपुलकीने वाढवले, पण आमच्या सर्व लाडानंतरही तो बिघडला नाही. हो, त्याला त्याच्या सौंदर्याचा नक्कीच अभिमान होता. तो म्हणायचा की माझ्या सौंदर्य आणि हुशारीच्या तुलनेत सगळे फिके पडतात. त्याला कपडे घालण्याची खूप आवड होती. चांगल्या ब्रँडेड वस्तू. अभ्यासातहीच तो चांगला होता. वेळेवर काम पूर्ण करायचा. त्याच्या बहिणीचाही जबाबदार भाऊ होता. तो त्याच्या बहिणीला कॉलेजला घेऊन जायचा आणि घरी परत आणायचा. तो मला घरखर्चासाठीही पैसे देत असे. माझ्याशी कधीही मोठ्या आवाजात बोलत नसे. त्याचे मित्रही इतके चांगले होते की मी म्हणेन की तो वाईट संगतीत पडला आहे. तो ड्रग्ज किंवा काहीही घेत नव्हता. त्याचे काही निवडक मित्र होते. तो मला त्याच्या मित्राशीही बोलायला लावत असे. त्यांना बोलून कधीच असे वाटले नाही. कधीकधी तो मला म्हणायचा, मम्मी, तो खूप छान मुलगा आहे. काल आम्ही भेटलो तेव्हा सगळं नॉर्मल होतं, पण जे 2दा घडलं ते अजिबात नॉर्मल नव्हतं. मला माहीत नाही माझ्या मुलात काय कमतरता होती. त्याने त्याच्या पत्नीसोबत असं काय केलं की त्या पळून जात होत्या. दिवस हळूहळू जात होते. वरून थोडा नॉर्मल झाला होता. आता तो घरात थोडंफार बोलू लागला होता. यावेळी मी त्याचे 3रे लग्न करण्याचा विचार केला आणि तेही एका मुलीसोबत, जी मला सांगेल की लग्नाच्या रात्री वधू पळून जाते तेव्हा तो काय करतो. अरविंदचा त्याच्या इतर दोन्ही पत्नींपासून घटस्फोट झाला होता. मलाही अशी इच्छा होती की ही सून फक्त माझ्या घरातच राहावी आणि येथून पळून जाऊ नये. मला कोणाचेही आयुष्य उद्ध्वस्त करायचे नव्हते, कारण मी देखील एका मुलीची आई होते आणि मला चांगलेच माहीत होते की घटस्फोट हा मुलीसाठी खूप मोठा अपमान असतो. खूप विचार केल्यानंतर मी असा निष्कर्ष काढला की मी वरुणचे लग्न दुसऱ्या विवाहित महिलेशी करेन, जी आधीच विवाहित असेल आणि घटस्फोट झालेला हवा किंवा विधवा, आणि लवकरच मला अशी मुलगी सापडली. मुलीलाही लग्नाची घाई होती, म्हणून तिने जास्त विचारपूस केली नाही. मुलगी तरुण होती, पण फारशी सुंदर नव्हती. ती अगदी ठीकठाक सडपातळ आणि सामान्य चेहरा असलेली होती. मी मुलीच्या कुटुंबाला सांगितले की माझ्या मुलाचे आधीच लग्न झाले आहे आणि त्याची पत्नी काही काळ राहिली आणि नंतर ती त्याला सोडून गेली. मी सत्य सांगण्याच्या स्थितीत नव्हते, म्हणून मला थोडे खोटे बोलावे लागले. मुलीच्या कुटुंबाने लग्नाला संमती दिली होती. जेव्हा मी त्या मुलीचा फोटो वरुणला दाखवला तेव्हा त्याने तिच्याशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला आणि म्हणाला की मला तिच्याशी लग्न करायचे नाही, कारण ती मुलगी दिसायला अजिबात सुंदर नाही. त्याचे म्हणणे ऐकून मी त्याला खडसावत म्हणाले, गप्प बस. तू ज्या पद्धतीने वागतोस त्या कृतींमुळे तू कधीही लग्न करू नये. पण मी एकटीच आहे, म्हणूनच मी विचार करते की मी किती काळ इथे बसून तुझी काळजी घेईल. माझ्या आयुष्यानंतर असा कोणीतरी असावा ज्याच्यासोबत तू तुझे आयुष्य घालवू शकतो. बोलताना माझ्या डोळ्यात पाणी आले. माझ्या डोळ्यात पाणी पाहून तो शांत झाला
आणि लग्नाला संमती दिली आणि उठून त्याच्या खोलीत तो निघून गेला. पण यावेळी मी हेही ठरवले होते की मी सत्य जाणून घेईन. मी आधीच ठरवले होते की यावेळी मी मुलीला विश्वासात घेईन, पण तिला सांगणार नाही की त्याची पत्नी पळून गेली आहे. मी तिला प्रेमाने समजावून सांगेन आणि तिला खात्री देईन की जर असे काही असेल तर मला सांग, मी तिची समस्या सोडवेन. पण यावेळी लग्न अगदी साधेपणाने होणार होते. आणि मग मी वरुणचे लग्न अगदी साधेपणाने केले. त्या मुलीचे नाव रश्मी होते. ती खूप गोड मुलगी होती. माझ्या मुलीने तर सांगितले की भावाला स्वतःच्या मर्जीनेच राहू द्यावे. पण मी तिला समजावून सांगितले होते की बेटा, तुझ्या भावाला काही समस्या असू शकते जी सोडवणे आपले कर्तव्य आहे. लग्न झालं. यावेळी मी जास्त पाहुण्यांना बोलावलं नव्हतं. घरात फक्त काही पाहुणे होते जे माझे नातेवाईक नव्हते, तर माझ्या काही दूरच्या नातेवाईकांपैकी होते. मी माझ्या सुनेला वरुणच्या खोलीत घेऊन गेली. तिला बेडवर बसवताना मी रश्मीचा हात माझ्या हातात घेतला आणि तो हलकेच दाबत म्हणाली, रश्मी बेटा, मला तुझ्याशी काही खूप महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलायचे आहे. माझे म्हणणे ऐकून काळजीपूर्वक ऐक. रश्मीने आश्चर्याने माझ्याकडे पाहिले की आता एवढं महत्त्वाचं काय करायचं आहे. मी रश्मीला समजावले आणि म्हणाली, बेटा, वरुण लग्न करायला तयार नव्हता. खूप कष्टाने मी त्याला लग्नासाठी तयार केले आहे. शक्य आहे की माझा मुलगा काही विचित्र गोष्टी करेल. तो तुला घाबरवण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून तू त्याला सोडून पळून जाशील. पण बेटा, तुला घाबरण्याची काही गरज नाही. काहीही झाले तरी तुला मला सर्व काही सांगावे लागेल. तुला फक्त घाबरण्याची किंवा त्याच्या जाळ्यात अडकण्याची गरज नाही. माझे बोलणे ऐकून रश्मीने होकारार्थी मान हलवली. मी थोडे समाधानी झाली आणि रश्मीला आराम करायला सांगून बाहेर निघाली. मी माझ्या खोलीत गेली नाही, तथापि मी बाहेर सोफ्यावर झोपले. मी श्रुतीला तिच्या खोलीत पाठवले आणि तिला झोपायला सांगितले. आता खूप उशीर झाला आहे. श्रुती तिच्या खोलीत गेली होती, पण निघताना ती म्हणाली, आई, तू जे काही करत आहे ते चुकीचे करत आहे. प्रत्येक समस्येचे समाधान फक्त लग्नच नाही. तू अशा प्रकारे कोणाच्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस. श्रुती बोलून निघून गेली आणि मी सोफ्यावर पडून होते. मनातल्या मनात देवाचे स्मरण करत होते आणि प्रार्थना करत होते, हे देवा, ही रात्र चांगली जावो. खूप शांतता होती. जणू काही ती वादळापूर्वीची शांतता होती. घड्याळाची टिकटिक देखील एका प्रकारे ऐकू येत होती. तेव्हा तेच घडले ज्याची मला भीती वाटत होती. रश्मी ओरडत खोली बाहेर आली आणि ती वेड्यासारखी घराबाहेर पळून जात होती. मी तिला कसे तरी गेटवर पकडले आणि तिला गोष्टी समजावून सांगून शांत केले. ती काही बोलण्याच्या स्थितीत नव्हती. ती थोडी शांत झाल्यावर ती नंतर म्हणाली की तुम्ही आधी तुमच्या मुलाची वैद्यकीय तपासणी करायला हवी होती. जर तुम्ही ते केले असते तर तुम्हाला आणि मला हे दिवस पाहावे लागले नसते. रश्मी खूप हुशार होती. तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. तिने कोणत्याही किमतीत लग्न टिकवण्याचा विचार केला. परंतु रश्मीनेही हे नाते चालू ठेवले नाही आणि तिने वरुणला सोडले. दुसऱ्या दिवशी रश्मीच्या घरून फोन आला की तुमच्या मुलाला आमच्या मुलीला घटस्फोट देण्यास सांगा, नाहीतर आम्ही हे कोर्टातही करू शकतो. त्यांचे बोलणे ऐकून मी फोन धरून सोफ्यावर बसली. याचा अर्थ असा की आता वरुणला कोणीही स्वीकारण्यास तयार नव्हते. मी ज्या पहिल्या सुनेला घरी आणले होते ती एका श्रीमंत कुटुंबातील होती आणि ती सुंदर सुशिक्षित होती. पण रश्मी एका गरीब कुटुंबातील विधवा होती. ती फारशी सुंदरही नव्हती. मी रश्मीला आधीच सगळं समजावून सांगितलं होतं आणि तरीही ती खूप अस्वस्थ झाली होती. शेवटी माझ्या मुलात काय कमी होते? आम्ही वधूला जे दागिने आणि इतर वस्तू द्यायचो ते वधूचे कुटुंब लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परत करायची. मी हुंडाही घेतला नाही. मग असे काय झाले की मुली इतक्या देखण्या, सुशिक्षित आणि श्रीमंत मुलाला सोडून पळून जातात? प्रकरण काय आहे ते कसे शोधायचे याबद्दल माझ्या मनात विचार येत होते. वरूनही तोंडाने काहीही सांगण्यास तयार नव्हता. जेव्हा जेव्हा मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा काही न बोलता तो घरातून बाहेर जायचा. तो मला बोलण्याची संधीच देत नव्हता.
पण आता मी त्याच्यावर सतत लक्ष ठेवू लागली होती. कदाचित मला काही पुरावे मिळतील ज्याद्वारे मला सत्य जाणून घेतल्यास दिलासा मिळेल. पण त्याच्या हावभावांवरून असे कधीच वाटले नाही की आता त्याच्यात काही समस्या आहे. तो अगदी इतर सामान्य मुलांसारखाच होता, अगदी इतर नॉर्मल मुलांसारखा. मला यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. एके दिवशी मी त्याच्या परदेशात राहणाऱ्या मित्राला फोन केला. मी विचारले, नितीन, तू माझ्या मुलाचा एकमेव मित्र आहेस ज्याच्यासोबत त्याच्या सर्व आंतरिक भावना शेअर करतो. त्याने त्याच्या आयुष्याच्या भूतकाळाबद्दल काहीतरी तुला सांगितले असेल. तो नाही म्हणाला. पण हे ऐकून मला आश्चर्य वाटले आणि मला फक्त एकच गोष्ट खूप विचित्र वाटली. ती म्हणजे त्याने त्याच्या मित्राला हेही सांगितले नाही की मी 3 वेळा लग्न केले आहे आणि माझ्या तिन्ही बायका मला सोडून पळून गेल्या आहेत. पण जो त्याचा सर्वात जवळचा मित्र होता त्याला देखील सांगितले नाही. लग्नाच्या रात्री बायको पळून गेली, तीही 3 वेळा निघून गेली. हळूहळू 6 महिने झाले. घरात सगळं सुरळीत चालू होतं, पण मला त्याची खूप काळजी वाटत होती. मी पुन्हा त्याच्या लग्नाबद्दल विचार केला आणि यावेळी मी ठरवलं की सत्य कळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. यावेळी मी मुलीला सर्व काही सांगितले, काहीही लपवले नाही आणि मुलीला अशा कुटुंबातून आणले होते जे लग्नासाठी उत्सुक होते, कारण ते खूप गरीब होते आणि तिला घरी 2 लहान भाऊ होते. मी म्हणाली, तुझ्या दोन्ही भावांच्या शिक्षणाची जबाबदारी माझ्यावर आहे आणि तुला लग्नावरही काही खर्च करावा लागणार नाही. मुलीने लग्नासाठी होकार दिला. मुलीच्या पालकांनीही सहमती दर्शवली. पण मी मुलीच्या पालकांना हे सांगितले नाही. मी ते फक्त मुलीला सांगितले. ती मुलगी थोडी घाबरली, कारण मी लग्नाआधीच तिला सगळं समजावून सांगितलं होतं. सुरुवातीला ती खूप घाबरली. नंतर स्वतःवर नियंत्रण ठेवत ती म्हणाली की काहीही झाले तरी मी त्याच्याशी लग्न करण्यास तयार आहे. माझ्या छोट्याशा त्यागामुळे जर माझ्या भावांचे आयुष्य बदलले गेले तर त्यात काय चूक आहे? काहीही झालं तरी मी ते सहन करेन. सर्व तडजोड महिलांनाच करावी लागते. ती मुलगी, तिचे नाव सुजाता होते. ती गरीब कुटुंबातील होती, पण ती खूप सुसंस्कृत आणि बुद्धिमान दिसत होती. मला मनापासून आनंद झाला की जर सुजाता माझी सून झाली आणि माझ्या घरी राहिली तर ती माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट असेल. सुसंस्कृत असण्यासोबतच ती खूप सुंदर होती. यावेळी लग्न मंदिरात झाले. सर्व काही ठीक होते आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे रात्र निघून गेली आणि सकाळ झाली. सकाळ होताच मी खोलीचा दरवाजा ठोठावला, पण कोणीही दार उघडले नाही. मला खूप चिंता वाटू लागली. कोणीही दार उघडत नव्हते. काही वेळानंतर मी खोलीची दुसरी चावी आणली आणि मी स्वतः दार उघडले. खोलीतील दृश्य पाहून मला धक्काच बसला, कारण माझी सून बेशुद्ध पडली होती आणि वरूनही खोलीत दिसत नव्हता. तो कदाचित बाथरूममध्ये होता. मी पटकन डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरांनी सांगितले की ती फक्त भीतीमुळे बेशुद्ध पडली आहे. तिच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमांच्या खुणा नाहीत. वरूनच्या चेहऱ्यावरही चिंता दिसत होती. जणू काही तोही या सर्व परिस्थितीमुळे त्रस्त आहे असे वाटत होते. संपूर्ण तपासणी केल्यानंतर आणि काही औषधे दिल्यानंतर डॉक्टर निघून गेले. डॉक्टरांनी सांगितले की सुजाता लवकरच शुद्धीवर येईल. वरूनही तयार झाला आणि त्याच्या ऑफिसला निघून गेला. मी तिच्या शेजारीच बसून राहिली. तिने थोड्या भीतीने डोळे उघडले. शुद्धीवर येताच ती बाहेर पळत आली आणि म्हणाली की मला इथे राहायचे नाही. मला माझ्या घरी माझ्या आईवडिलांकडे जायचे आहे. मी तिचा हात धरला आणि म्हणाली, सुजाता, मी तुला सगळं खरं सांगितलं आणि तू मान्यही केले. मग तू हे सगळं का करत आहेस? पण सुजाता माझं काही ऐकायला तयार नव्हती. ती रडत रडत म्हणाली, कृपया आई, मला माफ करा. मी असहाय्य आहे. मी इथे राहू शकत नाही. तुम्ही काळजी करू नका. मी माझ्या आईवडिलांना काहीही सांगणार नाही. मी सगळं काही सांभाळेन. फक्त मला या घरात राहण्यास सांगू नका. पण बेटा, कृपया मला नक्की काय झालं ते सांग. मला सत्य जाणून घ्यायचे आहे. सुजाता, तू मला वचन दिले होतेस की तू मला वरूणबद्दलचे सत्य नक्कीच सांगशील. आई, मी त्याच्याबद्दल तुम्हाला काहीही सांगणार नाही. जर मी सांगितले
तर तो मला मारून टाकेल. मला माझ्या जीवाची पर्वा नाही, पण वरून माझ्या भावांनाही सोडणार नाही. कृपया मला जाऊ द्या." तिच्या डोळ्यात इतकी प्रेमळ विनंती होती की मी तिला थांबवू शकली नाही. सुजाता गेली होती. मी काहीशा भीतीने तिच्या आईवडिलांच्या फोनची वाट पाहत होते, पण तसं काही घडलं नाही. कदाचित सुजाताने तिच्या आईवडिलांना काहीही सांगितलं नसेल. वरूनच्या तिन्ही बायकांनी दुसऱ्याच दिवशी घटस्फोटाची मागणी केली होती, पण सुजाताने तसं काहीही केलं नाही. याचा अर्थ असा होता की ती अजूनही माझ्या मुलाची बायको आहे. मला वाटलं होतं की आता मी नक्कीच त्याची तपासणी करायला हवी, म्हणून मी एके दिवशी त्याच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. तो गाढ झोपेत जाताच मी डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरांनी त्याचे काही नमुने घेतले आणि रिपोर्ट येताच मला कळवले. मग मी वरूनच्या रिपोर्टची आतुरतेने वाट पाहू लागली. दुसऱ्या दिवशी मला डॉक्टरांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की तो पूर्णपणे नॉर्मल आहे. त्याचे सर्व अहवाल नॉर्मल आहेत. हे ऐकून माझ्या आश्चर्याला सीमाच राहिली नाही. जर वरून नॉर्मल आहे तर त्याची बायको लग्नाच्या पहिल्या रात्रीच का पळून जाते? विचार करून माझं डोकं फुटायला लागलं. हा विचार करून मी सुजाताकडे गेली. तिचे आईवडील माझा खूप आदर करत होते. कदाचित त्यांना सत्य माहीत नसेल. त्यांना वाटले की मी त्यांच्या घरी मुलीला घरी घेऊन जाण्यासाठी आली आहे. मला पाहून ते थक्क झाले. ती आमच्यासोबत जास्त वेळ बसली नाही आणि खोलीत निघून गेली. मीही तिच्या मागे तिच्या खोलीत गेली. मला पाहून सुजाता म्हणाली, "आई, मी तुम्हाला आधीच सांगितले होते की मी तुमच्या घरी नाही येऊ शकत. मग तुम्ही मला घ्यायला का आला आहात?" मी तिला खूप प्रेमाने माझ्या शेजारी बसवले आणि तिच्यासमोर हात जोडून म्हणाले, "सुजाता, तू आता माझ्या आशेचा शेवटचा किरण आहेस. माझ्या मुलात काय कमतरता आहे हे मला सांगण्याची ताकद फक्त तुझ्यात आहे. एक असहाय्य आई तुला हात जोडून विनंती करते, कृपया नकार देऊ नकोस." माझ्या डोळ्यातले अश्रू आणि माझे जोडलेले हात पाहून सुजाताने माझे हात धरले आणि म्हणाली, "आई, मी असहाय्य आहे. कृपया माझ्यासमोर हात जोडू नका." जेव्हा ती कोणत्याही प्रकारे सत्य सांगण्यास तयार झाली नाही, तेव्हा मी तिला म्हणाली की ठीक आहे, तू तुझ्या तोंडाने काहीही सांगू नकोस. मी ते माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहते. पण तू निदान मला मदत तरी करू शकते ना? तू आज रात्री पुन्हा माझ्या मुलाच्या खोलीत राहा. मी स्वतःच्या डोळ्यांनी संपूर्ण सत्य पाहीन. सुजाता सुरुवातीला घाबरली, पण मी तिला पटवून दिल्यानंतर की मी तुझ्यासोबतच राहीन, तुला काहीही होणार नाही, ती येण्यास तयार झाली होती. सुजाताच्या आईवडिलांनी त्यांच्या मुलीला खूप आनंदाने निरोप दिला. मी तिला माझ्या घरी आणले. पुन्हा एकदा तिला वधूची वेशभूषा करून मी तिला वरूनच्या खोलीत बसवले. मी आधीच त्याला फोन करून सांगितले होते की सुजाता घरी आली आहे. तूही ऑफिसमधून लवकर निघून ये. आज मी घरी नसेन. तुझी मावशी आजारी आहे. मी तिथे जात आहे आणि रात्रभर तिथेच राहीन. माझे बोलणे ऐकून त्याने फक्त हूं असे उत्तर दिले आणि फोन डिस्कनेक्ट केला. मी त्याच्या खोलीत शांतपणे लपून राहिली. आज मला सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं होतं. थोड्या वेळाने दार उघडले आणि वरून खोलीत शिरला. त्याने तिथे बसलेल्या सुजाताकडे एक नजर टाकली आणि काहीही न बोलता तो बाथरूममध्ये गेला. मीही येणाऱ्या परिस्थितीसाठी स्वतःला तयार करत होते. मग अचानक बाथरूममधून एका महिलेच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. सुजाता बेडवरून खाली उतरली आणि तिथेच उभी राहिली. ती भीतीने थरथर कापत होती. मीही तिथेच निशब्द उभी होती. वरून आत गेला होता. मग या बाईचा आवाज का? मग तो बाहेर आला आणि मी त्याला पाहून बेशुद्धच पडणार होते. त्याने महिलांचे कपडे घातले होते. खूप अश्लील किंवा तुम्ही म्हणू शकता की त्याने खूप भयानक मेकअप केला होता. जणू त्याच्या डोळ्यात रक्त होते. तो मुलीसारखे बोलत होता. तो सुजाताला म्हणाला की मी तुला सांगितले होते की माझ्या आयुष्यात पुन्हा येऊ नकोस. तू माझे ऐकले नाहीस. आता तू तुझ्या स्वतःच्या मृत्यूसाठी स्वतःच जबाबदार आहेस. तो भयानक हसला. वरून सुजाताकडे येत होता. ती त्याला मारत माझ्याकडे आली. मीही बाहेर आली आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. वरून, तुला काय झालंय? तू शुद्धीवर आहेस का? त्याने मला जोरात ढकलले. वरून? वरून कोण आहे? माझे नाव पल्लवी आहे. संधी पाहून सुजाता खोलीतून पळून गेली.
तो पुन्हा माझ्याकडे येण्याआधीच मीही खोलीतून बाहेर पडली आणि खोलीला बाहेरून कुलूप लावले. त्याचे भयानक हास्य बाहेरही ऐकू येत होते. मी तिला माझ्या जवळ घेतले. मी स्वतः खूप घाबरली होती. आई, सुजाता म्हणाली, वरून मला जिवंत सोडणार नाही. त्याने मला सांगितले होते की जर मी कोणाला काही सांगितले तर तो मला आणि माझ्या भावांनाही मारून टाकेल. मी म्हणाले, काहीही होणार नाही, तू शांत हो, मी सगळं सांभाळेन. माझे मन हळूहळू मंदावू लागले आणि माझ्या मनात पहिला विचार आला की कदाचित तो एखाद्या भूताच्या प्रभावाखाली असेल. सकाळी उठल्यानंतर मी सर्वात पहिले काम केले ते म्हणजे सकाळी 8 वाजता माझ्या फॅमिली डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर आमच्या घरी आले होते. मी त्यांना संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. मी डॉक्टरांना असेही सांगितले की मला वाटते की वरुण हा भूतांचे आश्रयस्थान आहे. माझे म्हणणे ऐकल्यानंतर डॉक्टर म्हणाले की मला वाटत नाही की तो काही भूतांच्या प्रभावाखाली असेल. तो मला मानसिक रुग्ण वाटतोय. ते असं आहे की लोक एखाद्या चित्रपटात किंवा कथेत बुडून जातात आणि त्याच्या पात्रात स्वतःला सामावून घेतात. पण काळजी करू नका, हा आजार बरा होऊ शकतो. प्रियजनांच्या प्रेमाने आणि काही औषधांनी रुग्ण बरे होतात. त्याला थोडा वेळ लागतो, पण तो पूर्णपणे बरा होतो. वधूला पाहून वरुण वेड्यासारखा का करतो आणि वरुणला असे का होत आहे याचा पुरावा त्याच्या खोलीतच मिळेल. एकदा आम्हाला पुरावा लागला की आम्ही त्याच्यावर योग्य उपचार करू शकू. मला धीर देऊन डॉक्टर निघून गेले. सुजाता निघून गेली होती. तिला काल रात्रीपासून थोडी झोप येत होती. मी तिला नाश्ता करायला लावला. नाश्ता करत असताना ती म्हणाली की मला वाटतं मी माझ्या घरी जायला हवं. मी तिला म्हणाले, आता हे तुझं घर आहे. हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यानंतरही तू कसं सांगू शकते? सुजाताने आश्चर्याने विचारले. मी तिला सांगितले की मी नुकतेच डॉक्टरांशी बोलले आहे. तो पूर्णपणे बरा होईल. त्याला फक्त थोडे प्रेम आणि काळजी हवी आहे, जे आपण दोघे मिळून त्याला देऊ. माझ्यावर विश्वास ठेव. तो खूप चांगला मुलगा आहे. तो तुला खूप प्रेमाने ठेवेन. तिला खूप समजावून सांगितल्यानंतर आणि तिच्या आईवडिलांची अवस्था पाहिल्यानंतर सुजाताने होकार दिला. मला आशेचा किरण दिसला. माझा मुलगा बरा होईल. त्याचे घरही व्यवस्थित होईल. मी अगदी सामान्यपणे बोलली, मला माहीत नाही बेटा प्रकरण कसे बिघडले. चल नाश्ता कर. मी तिला राग येऊ दिला नाही. वरुण नाश्ता करून ऑफिसला निघून गेला. तो ऑफिसला निघताच मी प्रथम त्याच्या खोलीत गेली आणि पुरावे शोधू लागली. मला जास्त कष्ट सहन करावे लागले नाही. मला समोरच्या बेडवर काही पुस्तके सापडली. सुजाता आधीच माझ्याकडे आली होती. तिथे सगळे पुस्तके होती. सर्व पुस्तकांमध्ये फक्त एकच कादंबरी होती, ज्यामध्ये पल्लवी नावाची मुलगी होती. लग्नाच्या रात्रीच तिच्या पतीने तिला खोलीबाहेर ढकलले आणि दुसऱ्या दिवशी दुसरी वधू आणली. पण ती हळूहळू एक मानसिक रुग्ण बनली होती. जेव्हा जेव्हा ती लग्नात वधूला पाहत असे तेव्हा तेव्हा तिच्या मनात तिच्याबद्दल भीती असायची. पल्लवीच्या सासरच्यांनी तिला वेडी घोषित केले होते आणि तिच्या आईकडे पाठवून दिले होते आणि वरुणने पल्लवीच्या व्यक्तिरेखेत स्वतःला झोकून दिले होते. मी डॉक्टरांना फोन केला आणि सर्व काही सांगितले. डॉक्टर म्हणाले, तुम्ही सर्वांनी अजिबात काळजी करू नका. मी तुम्हाला काही औषधे देतो आणि तुम्ही तो वाचत असलेल्या सर्व कादंबऱ्या त्याच्या खोलीतून काढून टाका. हळूहळू प्रेमाने वरुण समजून घ्यावे लागेल, पण एकत्रितपणे त्याला पात्रातून काढून टाकावे लागेल. हळूहळू डॉक्टरांच्या औषधांमुळे, सुजातामुळे आणि कठोर परिश्रमामुळे तो बरा होऊ लागला. आता मला त्याच्या डोळ्यात सुजाताबद्दल प्रेम दिसले. सुजाता जिथे जात असे तोही तिच्या मागे जात होता. त्याचा उपचार सुरू होऊन 3 महिने झाले होते. सुजाताने तिच्या कठोर परिश्रमाने आणि समर्पणाने मला ज्या प्रकारे साथ दिली ते पाहून मी प्रभावित झाली. मी नक्कीच काहीतरी खूप चांगलं काम केलं असेल की मला तिच्यासारखी सून मिळाली. ती अजूनही माझ्यासोबत माझ्या खोलीत झोपली होती. पण मला पूर्ण विश्वास आहे की वरुण पूर्णपणे बरा झाला आहे. मी तिला सांगितले की आज मला एक शेवटचे काम करावे लागेल. यानंतर तुझ्या आयुष्यात फक्त आनंदच असेल. ती माझ्याकडे पाहू लागली. मग मी तिला समजावून सांगितले की बेटा, आज तुला वरुणच्या खोलीत वधू म्हणून बसावे लागेल. माझे शब्द ऐकून ती थक्क झाली, पण नंतर तिने लवकरच स्वतःला सावरले. कदाचित तिलाही खात्री होती की वरुण आता बरा झाला आहे.
तुला घाबरण्याची गरज नाही. तू दार उघडे ठेव. तुम्हा दोघांमध्ये सगळं ठीक होईपर्यंत मी दाराबाहेर उभी राहीन. काहीतरी गडबड आहे असे वाटताच बाहेर ये. रात्री तो परत येण्यापूर्वी मी सुजाताला वधूसारखे सजवले होते. त्याची येण्याची वेळ झाली होती. मी तिला सजवलेल्या बेडवर बसवले आणि बाहेर गेली. जेवताना त्याचे डोळे इकडे तिकडे काहीतरी शोधत होते. वरुण काय शोधत आहे हे मला समजले, पण मी नकळत असल्याचे नाटक केले. काहीशा भीतीने तो स्वतः म्हणाला, मम्मी, सुजाता मला कुठे दिसत नाही. कुठे गेली आहे का? मी बोलण्यापूर्वीच श्रुती बोलली, भाऊ, वहिनी तुझी. श्रुती तिचे वाक्य पूर्ण करण्यापूर्वीच मी तिला शांत केले. मी हसत म्हणाली, वरुण, आधी तुझे जेवण संपव आणि मग तुझ्या खोलीत जा. मग तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. जेवण झाल्यावर तो त्याच्या खोलीत गेला. माझे हृदय वेगाने धडधडत होते. आता काय होणार आहे हे मला माहीत नाही. देव सगळं ठीक करो. मीही त्याच्या मागे खोलीत गेली आणि बाहेरच्या दरवाजाजवळ थांबली. मी आतला आवाज ऐकण्याचा प्रयत्न करत होती की आता सगळं काही ठीक आहे की नाही. मी तिथे उभी राहून खूप घाबरत होते. मग काही वेळाने मला सुजाता आणि वरुणची कुजबूज ऐकू येऊ लागली, पण ती प्रेमाची कुजबूज होती. मी हसली आणि शांतीने माझे हृदय भरून गेले. मी माझ्या मनात देवाचे आभार मानले आणि माझ्या खोलीत गेली आणि शांतपणे झोपली. सकाळी माझे डोळे भीतीने उघडले. मी घाईघाईने उठली आणि स्वयंपाकघराकडे धावली, तर ती आधीच स्वयंपाकघरात उपस्थित असल्याचे मला आढळले. मला पाहताच तिच्या चेहऱ्यावर हास्य आले. बेटा, इतक्या सकाळी तू स्वयंपाकघरात काय करत आहेस? ती लाजतच म्हणाली, आई, मी वरुणला कॉफी हवी होती, ती बनवत आहे. आज वरुण आणि सुजाताच्या आयुष्यात फक्त आनंद होता. देव माझ्या कुटुंबाला कोणाची वाईट नजर नको लागू देऊ. मित्रांनो, जर तुम्हाला माझी कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.